कसं असतं ना, काही गोष्टी दिसायला साध्या असतात पण त्यांचा सुगंध मात्र घरभर पसरतो. संपूर्ण दिवसाचं मूडच बदलून जातं. कागदी लिंबू ही तशीच एक गोष्ट. कोकणातलं कागदी लिंबू हे बाकी जगात मिळणाऱ्या लिंबांसारखं अजिबात नसतं. चवीत जास्त ताजेपणा, सुगंधात जास्त ठसका आणि रस मात्र इतका की अर्ध्या लिंबातही एक ग्लास ताकाची चव खुलते. कदाचित कोकणाची खारट जमीन, पावसाच्या लईत पडणारा रिमझिम पाऊस आणि घराजवळची लाल माती हे सगळंच कागदी लिंबाला वेगळं रूप देते. कोकणात तर कागदी लिंबाचं वेगळंच महत्व आहे. पावसाळा सुरू व्हायच्या आधी झाडं फुलांनी पांढरी धुवून निघाल्यासारखी दिसतात. त्या छोट्या पांढऱ्या फुलांचा मंद सुगंध संध्याकाळच्या वाऱ्यासोबत मिसळला की अंगणात उभं राहूनच मन शांत होतं. ताक, कोकम सरबत, सोलकढी या सगळ्याला कागदी लिंबू नवीनच जीव देतो. कागदी लिंबाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जाडसा सोल. हा सोल वाळवला की घरगुती औषधासारखा उपयोग होतो. सर्दी, खोकला, अपचन इत्यादी. कागदी लिंबू आकारानं छोटे असतात पण सुगंध मात्र इतका प्रखर की झाडाखाली उभं राहिलं की कपड्यातही तो सुगंध मुरतो. कागदी लिंबू म्हणजे केवळ फळ नाही, ते कोकणाच्या मातीचा सुगंध, घरातल्या साध्या पण प्रामाणिक स्वयंपाकाची खूण आहे. कधी कधी वाटतं कागदी लिंबूसारखीच काही माणसं असतात, दिसायला साधी पण त्यांच्यातला सुगंध आपलं आयुष्य भरून टाकणारा. कोण कोण कोकणातले आहेत आणि कोणाकोणाला कागदी लिंबू बद्दल माहित आहे त्यांनी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच माझ्या सोबत रहा. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.